विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा आजपासून दुसरा आठवडा. टीईटी पेपर फुटीसह विविध मुद्द्यावरून अधिवेशन वादळी होण्याची शक्यता. विधान परिषद उपसभापती निवडणुकीला मुहूर्त. सभापती राम शिंदे आज करणार निवडणूक कार्यक्रमाची घोषणा. महायुतीकडून पुन्हा नीलम गोऱ्हेंना संधी मिळण्याची शक्यता. धाराशिवमध्ये ओमराजेंचा समाचार घेतल्यानंतर उद्धव ठाकरे साईंच्या शिर्डीत. बंडखोर खासदार भाऊसाहेब वागचौरेंवर काय बोलणार याकडे लक्ष. शेतकरी कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवार पुन्हा मैदानात. संभाजीनगर जालना महामार्गावर करणार चक्काजाम. टीईटी पेपर फुटीमागे राष्ट्रीय रॅकेटचा संशय. तपासात दिल्ली आग्र्यातल्या दोघांची नावं समोर, तर 3 आरोपींना भिवंडी कोर्टाकडून 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. नसरापूर बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा आज निकाल. दोषी नराधम भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेप. कोर्टाच्या निकालाकडे राज्याचं लक्ष. केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयल. चेतन चौधरीची पोलीस कोठडी आज संपणार. आरोपींना आज न्यायालयात हजर करणार. पोलीस सिया आणि चेतनची कोठडी वाढवून मागणार. भायखळा विषारी कॅप्सूल प्रकरणात आरोपी फय्याजच्या चौकशीतून हादरवणारी माहिती समोर. पत्नी सोडून गेल्यानं सुडाच्या भावनेतून कॅप्सूल वाटप. समाजाबद्दलच्या द्वेषातून कृत्य केल्याचं उघड. राज्यात पुढील 6 दिवस पावसाचा येलो अलर्ट. मान्सून पुन्हा सक्रिय झाल्यानं राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार. मुंबईसह कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधारेचा इशारा. जळगावातील हातनूर धरणाचे 2 दरवाजे 0.5 मीटरनं उघडले. धरणातून 2543 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे आज प्रस्थान. पालखी त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार. हजारोंच्या संख्येनं वारकरी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल.